सर्वांना जय बाळूमामा. भक्तांनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं झालं, तर सेवा ही सेवा असते. त्यावर विश्वास ठेवणं हे खूप गरजेचं असतं. ज्यावेळेस मी तुम्हाला कुठलीही सेवा सांगते, उपाय सांगते, त्यावेळेस तुम्ही मनामध्ये निगेटिव्ह विचार आणता, निगेटिव्ह विचार करता, निगेटिव्ह बोलता आणि त्यामुळे तुम्ही कितीही सेवा केली तर ती कधीच फळाला येत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून सेवा लहान असो, मोठी असो, त्यावर विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे. तरच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळत असतं. आता मला खूप साऱ्या कमेंट आल्या, की ताई मुलगा होण्यासाठी सेवा सांगा. संतान प्राप्तीसाठी सेवा मी तुम्हाला सांगितली होती. पण मुलगा होण्यासाठी तर बघा, ज्यावेळेस एखाद्याला पहिली मुलगी असते किंवा पहिल्या 1-2 मुली असतात आणि तिसऱ्या वेळेस वाटते, की बाबा मला मुलगा व्हावा. तर त्यावेळेस आपल्याला त्यासाठी आपल्याला एक सेवा करायची आहे आणि ती सेवा मी केलेली आहे म्हणून विश्वासाने तुम्हाला सांगत आहे. तर बघा, मला पहिली मुलगी आहे आणि म्हणून दुसरा मुलगा होण्यासाठी मी श्री स्वामी चरित्र सारामृताची मी पाठ केलेले आहेत. तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही ही सेवा करू नका, परंतु मी केलेली आहे आणि मला रिक्वेस्ट येत होती, त्यामुळं मी तुम्हाला ही सेवा सांगत आहे. मी केलेली आहे. माहीत नाही मला या गोष्टीचा रिझल्ट येईल की नाही माहीत नाही, परंतु मी तरी ही सेवा केलेली आहे. ज्यावेळेस आणखीन मला 100% तरी मला या सेवेचा रिझल्ट येईल, कारण माझा श्री स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास आहे आणि जे काही माझं आयुष्य आहे ते यांच्याच कृपेने चाललेलं आहे आणि यांच्याच चरणावर मी स्वाधीन केलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, दर गुरुवारी श्री स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ तुम्हाला करायचा आहे. असे तुम्ही 11 गुरुवार करू शकता किंवा गुरुवारापासून तुम्ही 11 दिवस सलग हे श्री स्वामी चरित्र सारामृताचे तुम्ही पाठ करू शकता. आता पाठ म्हणजे काय, तर पाठ म्हणजे हे संपूर्ण पुस्तक वाचन करणं. गुरुवारपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. गुरुवारी तुम्हाला स्वामींची पंचोपचार पूजा करायची आहे. प्रेग्नन्सीमध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला उपवास करायचा नाही आणि गरोदर स्त्रियांनीच हा उपाय करायचा आहे. तर मुलगा होण्यासाठी कोणती सेवा करावी, कशी करावी, कधीपासून सुरुवात करावी, वेळ काय आहे, नियम काय आहेत, याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी स्वामींची कृपा या यूट्यूब चॅनल तुम्ही सर्च करा. स्वामींची कृपा चॅनल असं मराठीमध्ये नाव तुम्ही सर्च करा. यूट्यूबला तो चॅनल येऊन जाईल. अशा प्रकारचा लोगो आहे आणि त्या चॅनलवर तुम्ही संपूर्ण माहिती नक्की बघा.